त्याच वेळेला जानकीचं लग्न रामाशील, उर्मिलीचं लक्ष्मणाशी. निमंत्रण पत्रिका अयोध्येत पाठवली. अयोध्येचे आले सर्वजण. भरत शत्रुघ्न आले. गुरु म्हणतात की अरे गंगा वाहत आली तर अंघोळ तुम्ही करान का रे? म्हणतात का नाही. त्याच वेळेला जनकाचा भाऊ कुशध्वज नावाचा, याला 2 मुली होत्या. आणि त्याच वेळेला मांडवी भरताला आणि शत्रुघ्नाला श्रुतकीर्ती. आणि तो स्वयंवर मार्गशीर्ष महिन्याची 5वी तिथी, गोजरी मुहूर्त आणि प्रभू रामाचं आणि सीताचं स्वयंवर त्या ठिकाणी. त्यांना आमने समोर ठेवा उभे. आमने समोर ठेवा सीताला आणि रामाला. त्याच वेळेला मंडपामध्ये आणलं चौघांना. आपल्या इथं रामच. घ्या गंध अक्षदा फुला. आणि ब्रह्मदेवाने मुहूर्त काढला, गोजरी मुहूर्त. स्वस्ती मंत्रांचं उच्चारण झालं. स्वस्ती न इंद्रश्रवाः स्वस्ती न पुष्पश्वनाः स्वस्ती नो अर्ष्णेमि स्वस्ती नो बृहस्पते धातु शुभमंगल. भगवंताचं लग्न जानकी सोबत झालं. भरतांचं मांडवी सोबत झालं. लक्ष्मणाचं उर्मिली सोबत झालं. आणि शत्रुघ्नाचं श्रुतकीर्ती बरोबर झालं. म्हणतात तो लग्न सोहळा 6 महिन्यापर्यंत झाला. तर आपणही त्या लग्न सोहळ्यातच राहू. सध्या उद्या भगवंताचा वनवास पाहू.